काय सांगाल तुम्ही जनतेने तुम्हाला का निवडून द्यावं? एका शॉर्टमध्ये तुम्ही दोघांनीच मत व्यक्त करा. मी मायबाप जनतेला या ठिकाणी विनम्र प्रार्थना करतो की आपण मला आपल्या प्रभागाची सेवा करण्यासाठी संधी याच्यासाठी दिली पाहिजे की माझ्या मनात जो एक विजन आहे आणि आपल्या सगळ्यांना या प्रभागामध्ये सर्वांग सुंदर कसा प्रभाग करता येईल, मॉडेल प्रभाग कसा करता येईल, यासाठी आपण मला संधी द्या, जेणेकरून या 5-7 वर्षापासून आपण ज्या अनेक समस्यांना सामोरे जात आहोत त्या समस्या आपण सोडवू शकू. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की मी तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून या ठिकाणी माझ्या महिला भगिनीवरती कुठेही अन्याय झाला, माझ्या भगिनीवरती कुठेही तिच्या आयुष्यामध्ये अडचण असेल किंवा माझ्या परिसरामध्ये जे अनेक व्यापारी आहेत, अनेक डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये काम करणारे जे उच्चभ्रू अधिकारी आहेत, त्यांना अनेक गावगुंडांकडून त्रास असतो. तो गावगुंडांना बिमोड करण्यासाठी आणि त्यांना वठणीवर आणण्यासाठी देखील मला आपण संधी द्या, जेणेकरून या आपल्या परिसरातील प्रत्येक माय माऊलीची सुरक्षा आणि आपल्या जनतेची सुरक्षा हे मी ब्रीदवाक्य घेऊन पुढे चालणार आहे. तर मी पुन्हा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनम्र प्रार्थना करतो की माझ्या पत्नीला आपण 15 तारखेला मशाल या चिन्हासमोर बटन दाबून आपलं बहुमूल्य मत द्या आणि आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची मला एक संधी द्या. मी तुमच्या संधीचं सोनं निश्चित करेल आणि तुम्हाला एक हक्काचा भाऊ, एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तुमच्या सगळ्या समस्यांसाठी मी अहोरात्र झटेल. माझा दरवाजा, माझा फोन हा 24 तास आपल्या जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध राहील. मी प्रभागात कार्यालय टाकणारच आहे. ते देखील एक आपलं हक्काचं कार्यालय म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी आपली समस्या त्या ठिकाणी मांडता येईल. त्यामुळे मी आपणास पुनश्च एकदा विनंती करतो की आपण मला आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांना एक संधी द्या.